संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामधला नयनरम्य आणि अद्भुत असा सोहळा तो म्हणजे दिवे घाटाचा मार्ग. आपण पाहतोय की संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दिवे घाट जे आहे त्या ठिकाणी सर करायला सुरुवात केलेली आहे. रथाला 6 अतिरिक्त बैलजोड्या लावलेल्या आहेत. 14 बैल जे आहेत माऊलींचा रथ ओढताना पाहायला मिळत आहेत. मात्र या सगळ्या वारकऱ्यांना चैतन्याची अनुभूती जी आहे ती आपल्याला दिवे घाटामध्ये या ठिकाणी पाहायला मिळते. आपण पाहतोय की हा अवघड वळणाचा 4 किलोमीटरचा अवघड वळणाचा दिवे घाट सर करताना वारकऱ्यांची दमछाक होते. मात्र वारकरी मनामधली ही ऊर्जा जी आहे विठ्ठल भक्तीच्या नामस्मरणामध्ये ज्ञानोबा तुकारामांचा गजर करत अवघड जरी वळणाचा घाट असला तरी सुद्धा आम्ही सरकन हा घाट सर करतो ही भावना वारकऱ्यांची झालेली असते. आणि आपण पाहतोय की सकाळपासून घाटामध्ये बसलेल्या लाखो वारकऱ्यांच्या डोळ्यांचं पारणं फेडणारा क्षण आपल्याला पाहायला मिळतोय. अखेर संत ज्ञानोबांच्या माऊलीनं पालखीनं आपण पाहतोय की अवघड वळणाचा दिवे घाट या ठिकाणी चढायला आता सुरुवात केलेली आहे. घाटातलं नयनरम्य असं दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय. ही ऊर्जा महाराष्ट्राच्या संत परंपरेची आहे. वारीचा महिमा असा आगाध आहे. अनेक वर्षांची संत परंपरा अनेक संत महाराष्ट्रामध्ये होऊन गेले. मात्र वारीसारखा सोहळा या पृथ्वी तलावरती नाही अशी या वारीची आख्यायिका सांगितली जाते. अनेक वर्षांची असणारी संत परंपरा जोपासत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले लाखो वारकरी हे आपण पाहतोय की घाटामध्ये सकाळपासूनच पाहायला मिळतात. अवघड वळणाचा घाट 4 किलोमीटरचा असला तरी सुद्धा मनामधली ऊर्जा काही किलोमीटरची आहे आणि पंढरपूरपर्यंतची वाट सोपी व्हायला लागते ही भावना या सगळ्या वारकऱ्यांच्या मनामध्ये असते. आणि आपण पाहतोय की दिवे घाटाचा रस्ता आता माऊलींच्या पालखीने धरलेला आहे. कैवल्य चक्रवर्ती ज्ञानियांचा सखा विठ्ठलाचा सखा प्राण सखा अशी माऊलींची आख्यायिका सांगितली जाते. जगासाठी विश्वाचं पसायदार मागणारे हे ज्ञानोबा अखेर आता दिवे घाटाचे मार्ग चालायला मार्गस्थ झालेले आहेत. आणि आपण पाहतोय की घाटामध्ये नयनरम्य असा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय आणि माऊलींच्या पालखीनं दिवे घाटाची वाट धरलेली आहे. आणि माऊली आता सासवड मुक्कामासाठी निघालेल्या आहेत. बंधुराज असलेल्या सोपान काकांच्या सासवड नगरीमध्ये आज माऊलींचा पहिला मुक्काम असणार आहे. आणि आपण पाहतोय की संत सोपान काकांच्या सासवड नगरीमध्ये विसावा घेतल्यानंतर पुढे मुक्काम केल्यानंतर पालखी जी आहे पुढे पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होईल. मात्र आपण पाहतोय की ज्ञानोबांची पालखीनं अखेर या ठिकाणी दिवे घाट सर करायला सुरुवात केलेली आहे. घाटामध्ये आपण पाहतोय प्रत्येक वारकरी आस लावून बसलेला आहे. कधी एकदा ज्ञानोबांची पालखी येते, पादुकांचं दर्शन व्हातं, त्याचबरोबर फुलांनी सजवलेल्या रथाचं दर्शन झाल्यानंतर आनंदानं मन तृप्त होतं. ही भावना प्रत्येक वारकरीच्या मनामध्ये आहे. आणि आपण पाहतोय की हे सगळे लाखो वारकरी हजारो वारकरी जे आहेत ते आपण पाहतोय की घाटामध्ये जमलेले पाहायला मिळत आहेत. वरपर्यंत आपण घाटावरती नजर टाकली तर घाटामध्ये सुद्धा हे सगळे वारकरी सकाळपासून दटून बसलेले आहेत. कारण या सगळ्या वारकऱ्यांना वेध लागलेले आहेत ते म्हणजे ज्ञानोबांची पालखी घाटामध्ये आल्यानंतर हे दृश्य मनामध्ये साठवावं आणि त्यासाठीचा हा सोहळा याचसाठी केला होता अट्टहास. आणि हा क्षण गोड व्हावा ही भावना सगळ्या वारकऱ्यांच्या मनामध्ये झालेली आहे. आणि आपण पाहतोय की ज्ञानोबांची पालखीनं अखेर सासवडचा अवघड वळणाचा दिवे घाट जो आहे तो चढायला सुरुवात केलेली आहे. ज्ञानोबांच्या पालखीला जोडलेली 14 बैल ही बैल नाहीयेत तर रथ ओढणारे या रथी आहेत. म्हणून त्या बैलांचं सुद्धा दर्शन मोठ्या आस्थेनं जे आहे शेतामध्ये राबणारा बैल त्या बैलांचं सुद्धा भाग्य म्हणावं लागेल की ज्ञानोबांची पालखी या मुक्या चित्राबांना घाटामध्ये ओढता येते आणि ज्ञानोबांचं हे बैल सारथ्य करतायत. त्यामुळे हा क्षण जो आहे तो प्रत्येक वारकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा आहे. आणि अखेर ज्ञानोबांच्या पालखीनं अवघड वळणाचा दिवे घाट चढायला सुरुवात केल्याने आपण पाहतोय की ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामधला हा अद्भुत सोहळा आपल्याला दिवे घाटामध्ये पाहायला मिळतोय. कॅमेरा पर्सन विकी चव्हाण, प्रदीप कापसे, TV9 मराठी, दिवे घाट, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.